मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. तर कोणती असणार आहे, तर काही पिकांसाठी शेतकऱ्यांना 10,000 अनुदान देण्याचे शासनाने घोषणा ही केली आहे. तर हा GR काय आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे किंवा कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रेग्युलर मिळत राहील. तर मित्रांनो, 29 जुलै 2024चा हा GR आहे. पहा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR आहे. तर या GR मध्ये काय सांगितले आहे आपण पाहूयात सविस्तर. तर पहा, प्रस्तावनेमध्ये GRच्या काय सांगितले आहे पहा. तर सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. तर मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पण हंगामी जे 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2% हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय हा निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. तर नक्की शासन निर्णय काय आहे तो पाहूयात आपण सविस्तर. तर पहा, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर रुपये 2,646.34 कोटी अशा एकूण रुपये 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेल्या आहे. सदरचा खर्च हा कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीची पात्रतेचे निकष काय आहेत ते आपण पाहूयात. तर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. तसेच ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अन्वय राहील असेही सांगितले आहे. तसेच सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण करण्याच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल, हेही शासन निर्णयात सांगितले आहे. तसेच सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील, असेही या पात्रतेच्या निकषमध्ये या GR मध्ये सांगण्यात आले आहे. त्यानंतर सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील, असेही सांगितले आहे. म्हणजे तुम्हाला समजलं का,
सदर योजना ही फक्त 2023च्या ज्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहे यांच्यासाठीच हा GR किंवा ही योजना आहे। सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असेही सांगितले आहे। तुम्हाला हा GR महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in संकेतस्थळावर उपलब्ध होईल। सो मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याची सर्व माहिती मिळून जाईल।